हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस. सरकारची कसोटी. विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे आज अधिवेशनाला हजेरी लावण्याची शक्यता. आज आणि उद्या विधान परिषदेच्या कामकाजात उद्धव ठाकरे होणार सहभागी. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली अमित शहांची भेट. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. महायुतीच्या सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांची ब्रेकफास्ट डिप्लोमसी. आगामी निवडणुकीसंदर्भात आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता. विधिमंडळ कामकाजासंदर्भातही चर्चेची शक्यता. मुंबईत शिवसेनेनं मागितल्या 227 पैकी 90 ते 100 जागा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. बच्चू कडू विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट जारी. सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे वॉरंट. बच्चू कडू आज हजर राहतात का, याकडे लक्ष. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत डिनर डिप्लोमसी. अजित पवार, राहुल, सोनियासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती. दिल्लीत शरद पवारांच्या डिनर डिप्लोमसीनंतर काका पुतण्याचा एकाच गाडीतून प्रवास. रोहित पवार आणि अजित पवारांचा एकाच गाडीतून प्रवास. चर्चांना उधाण. ठाकरे बंधूंनी एकाच टेबलावर घेतलं जेवण. एका कार्यक्रमात सहकुटुंब घेतलं जेवण. तर आदित्य ठाकरे अमित ठाकरेंच्या मुलाबरोबर खेळले. राज ठाकरे यांची ठाणे कोर्टात आज सुनावणी. 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना केली होती मारहाण. अजित पवारांना चपराक. नवी महाराष्ट्र मद्य श्रेणी गोत्यात. बड्या मद्य कंपन्यांनी राज्य शासनाला खेचले उच्च न्यायालयात. सूत्रांची माहिती. सार्वजनिक न्यासांचे पैसे भांडवली बाजारात. सुधारणा विधेयक विधानसभेत सादर. गोवा नाईट क्लब आग प्रकरण. भागीदार अजय गुप्ता ताब्यात. तर लुथरा बंधू अद्यापही फरारच. गोवा क्लबमध्ये रात्री 11:45 आग लागल्याचा फोन. मध्यरात्री 1:17 क्लब मालक लुथरा बंधूंनी बुक केलं होतं थायलंडचं तिकीट. गोवा पोलिसांची धक्कादायक माहिती. वाईनच्या दराचा भडका उडण्याची शक्यता. वाईन उत्पादनात मोठी घट होणार, तज्ज्ञांचा अंदाज. नागपुरात अवैध होर्डिंग्ज विरोधात कारवाई. शहरातून 2000 अवैध होर्डिंग्ज मनपानं काढले. पैठणच्या इसारवाडीजवळ मोठी पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. दुरुस्तीचं काम सुरू. नाशकात 15,000 नवीन झाडं लावली जाणार. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 15 फुटांची झाडं लावणार. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात अग्नितांडव. आसपासची 4 ते 5 दुकानं आगीत जळून खाक. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. एमपीएससी आणि यूजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी. अनेक उमेदवारांना एका परीक्षेला मुकावं लागण्याची शक्यता. येवल्यात पारा घसरला. परिसरात गारवा. पारा 6 अंश सेल्सिअसच्याही खाली घसरला. भारत दक्षिण आफ्रिकेत आज दुसरा T20 सामना. न्यू चंदीगडच्या मैदानात रंगणार सामना.